नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांनो, मी पी ए पठारे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण जे फोटोमध्ये या व्हिडिओमध्ये हे जे टोमॅटोचे फळं पाहतात, ह्या टोमॅटोच्या फळांवरती जी विकृती दिसत आहेत, तर ही कोणत्या बुरशीचा अटॅक नसून ही कॅल्शियम खताची कमतरता आहेत. कॅल्शियम खत झाडामध्ये फळामध्ये कमी पडले तर अशी ही कमतरता दिसते. शेतकरी मित्रांनो, कॅल्शियमची कमतरता का होते, जमिनीतून कॅल्शियम का उचललं जात नाहीत, त्याचप्रमाणे अशा ज्या विकृती येतात ह्या येऊ नये यासाठी आपण काय काळजी घ्यायची याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहेत. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची लागवड करत असतात. काही नवीन शेतकरी असतात, काही जुने शेतकरी असतात. जुन्या शेतकऱ्यांना बॅलन्स प्लांट न्यूट्रिशन म्हणजे टोमॅटोसाठी लागणारं अन्नद्रव्य व्यवस्थापन हे माहीत आहे. पण नवीन शेतकऱ्यांना अनेक जे नवीन टोमॅटो लागवड करणारे जे शेतकरी आहेत यांना बॅलन्स प्लांट न्यूट्रिशनविषयी जास्ती माहिती नसते. ट्रॅडिशनल पद्धतीने बऱ्यापैकी ते टोमॅटोची लागवड करत असतात आणि नंतरनं अन्नद्रव्याच्या कमतरता पानामध्ये दिसत चालल्या किंवा फळामध्ये दिसत चालल्या तर त्याला रोग असं संबोधतात आणि वरून बुरशीनाशकाच्या फवारण्या करून उत्पादन खर्च वाढवतात. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी टोमॅटो घेत असताना ही अशी समस्या अनेक ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते. अनेक जण मी प्लॉट पाहत असताना अनेक जण मला हे फोटो पाठवत असतात की साहेब, टोमॅटोच्या खालच्या साईडनी म्हणजे खालच्या साईडनी अशा पद्धतीने काळं झालेलं दिसतंय. आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो तर हे पूर्णपणे काळं आहेत, टणक आहेत. तर हे कोणत्या बुरशीचा अटॅक नाहीत. आपण जर बघितलं तर हे सगळं निबर आहे, पूर्णपणे कडक आहेत, फळं एकदम चांगलं आहेत. पण हा जो नाण्याप्रमाणे म्हणजे एक पैशाप्रमाणे ₹1 कॉईनसारखं जर असे जे खालीहून जे चट्टे पडलेले असतात, तर ही कॅल्शियम खताची कमतरता आहेत. कोणत्याच बुरशीनाशकाची ही कोणत्या बुरशीची ही बुरशीचा अटॅक नाही, तर ही कॅल्शियम खताची कमतरता आहे. तर ही फळामध्ये का जाणवते शेतकरी मित्रांनो? एक लक्षात घ्या की ज्या जमिनीमध्ये मुक्त चुनखडीचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कॅल्शियम बायकार्बोनेटचं प्रमाण 4 ते 4.5% आपल्या जमिनीमध्ये असायला पाहिजे, ते उत्तम असतं. पण ज्या जमिनीमध्ये टोमॅटोची लागवड ही जास्त चुनखडीच्या रानामध्ये की ज्या जमिनीमध्ये 8% मुक्त चुनखडीचं प्रमाण जास्त आहेत, त्याचप्रमाणे पांढरटीची जमीन आहेत, ज्या जमिनीमध्ये पांढरं जास्त आहेत, ज्या जमिनीमध्ये फिक्स स्वरूपातलं कॅल्शियम जास्त आहेत की जे अपटेक होत नाही, अशा जमिनीमध्ये कॅल्शियमची कमतरता ही रोपांना किंवा झाडांना सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. शेतकरी मित्रांनो, दुसरं कारण असं आहे की आपल्या जमिनीमध्ये ज्यावेळेस आपण टोमॅटो लागवड करत असताना अनेक शेतकरी फळाची लागण झाल्यानंतर म्हणजे फळ सेटिंग झाल्यानंतर किंवा फळ फुगवणीच्या काळामध्ये कॅल्शियमचा डोस करतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण टोमॅटो लागवड केल्यापासून आपण कॅल्शियमचं नियोजन हे करायला पाहिजेत. ड्रीप फर्टिगेशन असेल किंवा फॉलियर स्प्रे असेल हे आपण द्यायला पाहिजेत. हे न झाल्यामुळे सुद्धा कॅल्शियमच्या डिफिशियन्सी ह्या पानामध्ये असेल, झाडामध्ये असेल किंवा फळामध्ये असेल हे आपल्याला स्पष्टपणे आणि ठळकपणे दिसतात. शेतकरी मित्रांनो, तिसरं कारण असं की ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहेत पण पाणी जास्त झालं किंवा पाणी कमी झालं, विशेष करून पावसाळ्यामध्ये पाणी जर जास्त झालं, ढगाळ वातावरण असेल, तर कॅल्शियम हा धातू, कॅल्शियम हे खनिज हे जमिनीमधून जास्त उपलब्ध होत नाही. कॅल्शियम हे जड असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ड्रीपमधून कॅल्शियम देताय किंवा आपल्या जमिनीमधले जे काय मुक्त कॅल्शियम आहेत हे फक्त तुमच्या 1-1.5 फुटापर्यंत खोडापर्यंतच ते उपलब्ध होतं. मी कॅल्शियम हे वाहकता होताना हे जड असतं. मग कॅल्शियम हे जास्त उपलब्ध होत नाही. त्यामुळे कधी पण आपण जर झाडामध्ये बघितलं तर झाडाच्या कोवळ्या शेंड्यामध्ये किंवा चालू शेंड्यामध्येच कॅल्शियमची कमतरता दिसते आणि विशेष करून फुलामध्ये आणि फळामध्ये कॅल्शियमची कमतरता दिसते. म्हणजेच काय की आपण जे कॅल्शियम नायट्रेट आपण कॅल्शियम जे देतो किंवा आपल्या जमिनीमध्ये जे कॅल्शियम आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत. म्हणून आपण फॉलियरमधून कॅल्शियम देणं गरजेचं आहे. आपण जमिनीमधून किती कॅल्शियम देतो हे जमिनीच्या प्रकारावर, जमिनीच्या ताकदीवरती हे उपलब्ध होत असतं. सगळंच आपण कॅल्शियम नायट्रेट देतो पण काही प्रमाणात ते उपलब्ध होत नाहीत. त्यावेळेस अशी कॅल्शियमची कमतरता ही फळामध्ये दिसते. शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या की आपल्या
फळांमध्ये अशी कॅल्शियमची कमतरता जाणवली तर ही पुन्हा तुम्ही कितीही कॅल्शियमची लेवल वाढवली तरी हे कॅल्शियमची कमतरता ती पूर्ण होणार नाहीत. म्हणून कॅल्शियम देताना तुम्ही टोमॅटो लागवड केल्यापासून 10 ते 12 दिवसापासून त्याचं शेड्यूल तुम्ही ड्रीप फर्टिगेशन असेल किंवा फॉलियर असेल हे चालू करायला पाहिजे. आपल्या जमिनीमध्ये जर मुक्त चुन्याचं प्रमाण जर मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर कमीत कमी प्रति एकरी आपण शेवटपर्यंत 40 किलोपर्यंत कॅल्शियम नायट्रेट हे जमिनीतून द्यायला पाहिजे ड्रीपमधून. त्याचप्रमाणे फॉलियरमधून 12-14 दिवसाला आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनच्या फवारण्या आपण घ्यायला पाहिजे. आपली जमीन जर उत्तम पाण्याचे निचरा होणारी असेल, आपली जमीन जर चांगली असेल, मध्यम काळी जमीन असेल, चुनखडीचं प्रमाण जर जास्त नसेल तर 25 किलोपर्यंत आपण कॅल्शियम नायट्रेट हे ड्रीपमधून सोडायला हवे. म्हणजेच दर 8-10 दिवसाला आपण कॅल्शियम नायट्रेट हे द्यायला पाहिजे. कॅल्शियमची कमतरता दिसो अगर न दिसो पण कॅल्शियम आपण हे ड्रीपमधून द्यायला पाहिजे. कॅल्शियमचं कार्य आधी आपण लक्षात घ्या. टोमॅटोमध्ये कॅल्शियमचं कार्य आहे पानामध्ये पानातल्या पेशी ह्या मजबूत करणे, पेशी भिक्तका मजबूत करणे आणि ज्याला हे टरकल्यासारखे असे कडक असतात म्हणजे ज्याला फळ असेल किंवा शेंगा असेल किंवा शेंगावर्गीय पीक असेल याला कॅल्शियमची गरज असते, जास्त गरज असते. त्याचप्रमाणे टोमॅटो पिकाला सुद्धा कॅल्शियमची गरज ही सर्वाधिक असते. पण आज आपण फक्त NPK खताकडे जास्त प्राधान्य देतो, त्याचप्रमाणे सूक्ष्म खताला प्राधान्य देतो. पण कॅल्शियम नायट्रेट जे पाहिजे त्या पद्धतीने पिकाला जे आपण शेड्यूल राबवायला पाहिजे ते राबवलं जात नाहीत. तर शेतकरी मित्रांनो ह्या विकृती आल्यानंतर पुन्हा ब्रह्मदेव आला तरी ही विकृती कमी होत नाही शेतकरी मित्रांनो. मग ही कमी होऊ नये वाढू नये म्हणजे ही कॅल्शियमची कमतरता येऊच नाही यासाठी एक ड्रीपचं शेड्यूल कसं असावं किंवा फवारणीचं शेड्यूल कसं असावं हे मी तुम्हाला सांगतो. शेतकरी मित्रांनो व्हरायटी कोणतीही असू द्या, टोमॅटोची जात कोणतीही असू द्या, सुरुवातीपासून ते टोमॅटो हार्वेस्टिंगपर्यंत 2-3 तोडे होईपर्यंत आपल्याला ड्रीपमधून आणि फवारणीतून कॅल्शियम हे देता आलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो साधारणतः आपलं टोमॅटो लागवड केल्यानंतरनं एक 12 ते 13 दिवसाला कॅल्शियम नायट्रेट आणि रानडेचं ससुरी हे आपण याची फवारणी घ्यायला पाहिजेत. दुसरं दर 18 ते 20 दिवसाला आपण कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन कोणत्याही चांगल्या कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन तुम्ही घ्या आणि दर 20-22 दिवस ते 18 ते 20 दिवसाला एक फवारणी तरी तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनची घ्या. जेवढं कॅल्शियम नायट्रेट बोरॉनची फवारणी तुम्ही जास्त प्रमाणात घेता तेवढं झाडामध्ये एक प्रतिकारक शक्ती वाढली जाते. कारण पिकामध्ये जी बुरशी डेव्हलप होते ह्या बुरशीला अटकाव म्हणून नैसर्गिकरित्या तर चांगल्यापैकी बुरशी कंट्रोल करण्यासाठी कॅल्शियम हा धातू, कॅल्शियम हे खनिज चांगल्यापैकी काम करतं. जेवढं कॅल्शियम तुम्ही जास्त देता आणि तेवढं फुलांची गळ होत नाही, फळांची गळ होत नाही, फळांवरती याप्रमाणे असे चट्टे येत नाहीत. म्हणून सुरुवातीपासून कॅल्शियम नायट्रेट आपण द्यायलाच हवं. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून ड्रीपमधून आणि फॉलियरमधून आणि भेसळ डोसमधून कॅल्शियम गेलेलं आहे त्याच्यावरती अशी विकृती ही दिसतच नाहीत. तर शेतकरी मित्रांनो हे मी फवारणीचं सांगितलं की कमीत कमी 15 दिवसापासून ते 80-85 दिवसापर्यंत आपण दर 20-22 दिवसाला अशा 3 ते 4 फवारण्या आपण कॅल्शियम नायट्रेटच्या करायला पाहिजे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस टोमॅटो आपण लागवड करतो, लागवड केल्यानंतर साधारणतः 10-12 दिवसापासून आपण 10 ते 12 दिवसापर्यंत 2 आपण खताच्या आळवण्या करत असतो, ड्रिंचिंग करत असतो. त्या आळवणीनंतर पहिला जो डोस करायचा असतो तो प्रति एकर याप्रमाणे कॅल्शियम नायट्रेट 4 किलो आणि चांगल्या कंपनीचं बोरॉन 250 ग्रॅम. बोरॉन हे सूक्ष्म खतातलं खत येतं, पिकालाही कमीच लागत असतं. अनेक शेतकरी 500-700 ते 1 किलोपर्यंत 700 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत बोरॉनचा डोस देत असतात. बोरॉन एवढं द्यायला नाही पाहिजेत. बोरॉन फक्त 200 ते 250 ग्रॅम आपलं ड्रीपमधून जायला पाहिजेत. तर त्याच्यासोबत आपल्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे. कोणत्याही चांगल्या कंपनीचं कॅल्शियम नायट्रेट हे 4 किलो प्रति एकर आणि 250 ग्रॅम बोरॉन ते 300 ग्रॅम बोरॉन असं 15-17 दिवसाला आपण पहिला डोस द्यायला पाहिजेत. त्यानंतर दर 12-13 दिवसाला आपण 5 किलो कॅल्शियम नायट्रेट आणि 250 ग्रॅम बोरॉन हे कमीत कमी 70 ते 80 दिवसापर्यंत आपण हे द्यायलाच पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो असं ड्रीपमधून कॅल्शियम नायट्रेट जर दिलं आणि वरून खताच्या जर कॅल्शियम नायट्रेट बोरॉनच्या जर फवारण्या घेतल्या तर अशा विकृती ह्या दिसणार नाही. निश्चित आपल्याला फळं ही चांगली भेटली जाईल. एवढंच मला आजच्या व्हिडिओमधून द्यायचं आहे. आलेल्या फळामध्ये ही कॅल्शियम नायट्रेटच्या कमतरतेला अनेक लोक रोग म्हणून संबोधतात
आणि वरून वेगवेगळ्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करतात आणि आपला उत्पादन खर्च वाढवतात. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की फळावरती फळाच्या बॅक साईडनी, खालच्या साईडनी, बुडाकडच्या साईडला असे काळे जर स्पॉट आले तर ही कॅल्शियम खताची कमतरता आहेत. हे लक्षात घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा. एवढंच. धन्यवाद.